नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? सर्व मजेतच असणार. मी पूजा तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. आईने ना मुंगाच्या आणि मठाच्या डाळीचे वडे करायला घेतले. इकडे आपल्या भागाकडे सांडगे म्हणतात, पण तिकडे ना गावाकडे वडेच म्हटले जाते. आणि ते मूग डाळ आणि मठाची डाळ एकत्र रात्री भिजवली आणि ती सकाळी आईने दळून आणली. मग त्याच्यामध्ये अद्रक, कोथिंबीर, लसूण असे एकत्र करूनच दळून आणली होती. मग घरी आल्यानंतर लाल तिखट आणि ओवा, जिरं, मीठ असे सर्व त्या पिठामध्ये मिक्स केलं. आणि ते खूप मिक्स करावं लागतं, कारण ते एकत्र केलं की मग त्याचा स्वाद सगळीकडे त्या पिठामध्ये मिक्स होतो. आणि ते ओवा, जिरं टाकल्यावर आईने सर्व ते एकत्र मिक्स करायला घेतलं. आईने सर्व पीठ एकत्र करून घेतलं आणि पूर्ण मिक्स झाल्यावर मग आम्ही वरती टेरेसवर वडे झारण्यासाठी गेलो. आणि हे वडे गावाकडे झारूनच करतात. याची गाळणी वेगळी येते आणि ते झारूनच करतात ते तिकडे सगळेजण. आपण सांडगे असे तोडून करतो हाताने, आणि आईकडे सगळे वडे असे झारूनच करतात. मग आई एकटीच झारत होती, मला झारू नाही दिलं आईने, कारण आई म्हणत होती की तुला झारता येत नाही, म्हणून आईनेच सर्व वडे झारले. इथे बघता तुम्ही किती छान असे सर्व वडे झारले गेले होते. आणि सर्व वडे एकसारखे आणि मोठे मोठे असे दिसत होते वडे, आणि खूप सुंदर असे तिखट वडे आले. मग त्याच्यानंतर रात्रीचे चिप्स बनवून तयार केले होते ना, मग ते सकाळी उठून आम्ही ते पाण्यातून काढले आणि गरम पाण्यात आम्ही ते शिजवायला टाकले. थोडेसे शिजवले, ते जास्त काही उकडले नाही आम्ही ते. आणि मग नंतर मग आईने मग बाहेर खाटेवरच साडी टाकली. काही असे प्लॅस्टिकचे कागद पण टाकतात, पण आईने साडीच टाकली. आणि मग त्याच्यावर आम्ही एक एक चिप्स असे व्यवस्थित रचून दिले. नंतर मग सर्वांनाच भूक लागलेली होती. मग जे वड्यांचं पीठ होतं ना, ते मूग डाळ आणि मठाची डाळीचं मिश्रण जे होतं ना, मग त्याचे आम्ही थोडेसे थालीपीठं केले, कारण ते थालीपीठ खूप छान लागतात. आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागल्यामुळे आईने मग ते खूप छान असे व्यवस्थित हातानेच असे तव्यावर थालीपीठ लावले. आणि मग सर्वांनी ते थालीपीठ आम्ही सर्वांनीच खाल्ले.
हे बघा खूप छान असे थालीपीठ झाले। मग आम्ही सर्वांनी जेवण केलं। मग नंतर सायंकाळी आईचा उपवास होता, सोमवार होता। मग आई कृष्णाला, आरण्या आणि आर्याला घेऊन मंदिरात गेली आणि तिथे खूप मोठं मंदिर आहे। हे मंदिर साईबाबा मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि ह्या मंदिरात लग्न पण होतात आणि माझं लग्न पण इथंच झालेलं आहे। इथं आरण्या आणि कृष्णा दोघंजणी सर्व मंदिरात जाऊन नमस्कार करता आहेत आणि आई पण तिथं आता मंदिरात पूजा करायला गेली, कारण महादेवांची पिंड पण इथंच आहे ना। आणि मग आईचा उपवास होता, सोमवार होता। मग आईला महादेवांची पूजा करायची होती। मग आई तिथे गेलेली होती। बघा हे दत्ताची मूर्ती पण आहे इथे। आईची पूजा झाली होती। आता आई ना कालभैरव अष्टक म्हणत होती आणि मग आरण्या आणि कृष्णा तिथे येऊन बसल्या दोघीजणी। आणि चला तर मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।